मान्य आयुक्त आपल्याशी आधी संवाद साधतील, त्यानंतर प्रश्न उत्तर होतील. फक्त प्रश्न उत्तर एकेकाने जर विचारलं तर बरं होईल. मागच्या वेळेस कोण काय विचारत होतं हे लक्षात येत नव्हतं, त्याच्यामुळे आपल्यालाही व्यवस्थित विचारता येईल आणि उत्तरही व्यवस्थित देता येतील. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना ही नम्र विनंती आहे की एकेकाने विचारावं. हा, ते करणार आहे. हो, हिंदी आणि इंग्रजीवर फक्त शेड्यूल आपण करू. हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपल्याला शेड्यूल आणि थोडक्यात माहिती सांगितली जाईल. हा, आजच्या पत्रकार परिषदेत माननीय राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, उपायुक्त राजेंद्र पाटील, उपसचिव सूर्यकृष्ण मूर्ती उपस्थित आहेत. आता आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांना मी विनंती करतो की यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी. नमस्कार. प्रसार माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींचं मी स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन आणि त्या दृष्टीने केलेली कार्यवाही यासाठी आजची पत्रकार परिषद इथे आयोजित केलेली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा व आपल्या माध्यमातून सर्व माहिती मतदार, इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष व इतर संबंधितांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. विशेष करून मला आपल्याला सांगावंसं वाटतं की ही पत्रकार परिषद विशेषतः राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात आज मी इथे संवाद आपल्याशी साधणार आहे. आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्यातील 29 महापालिकाच्या निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद आहे. त्यामधील 27 महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे. 5 महापालिकांची 2020 मध्येच मुदत संपली होती. 18 महापालिकांची मुंबईसहित 2022 मध्ये मुदत संपली आहे आणि 4 महापालिकांची मुदत ही 2023 मध्ये संपली होती. जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महापालिका आहेत आणि त्यांच्या संदर्भात पण आज मी माहिती सांगणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये प्रभागामध्ये 1 सदस्यीय प्रभाग आहे आणि यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त 1 मत द्यावं लागेल. 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे 3 उमेदवार असतील, काही प्रभाग असे असतील की जिथे 5 उमेदवार असतील. त्यामुळे या 28 महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः 3 ते 5 मतं एका प्रभागामध्ये द्यावं लागते. या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल आणि या संदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच स्वीकारण्यात येतील. जात वैधता पडताळणी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे. मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो एक्सेप्ट केला जाईल. मात्र 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागेल आणि 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवारांची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल. या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे 3,48,78,017 असणार आहे.
त्यापैकी पुरुष मतदार 1,81,93,666 असतील, स्त्री मतदार 1,66,19,755 असतील आणि इतर मतदार 4,590 असतील. या निवडणुकीमध्ये 39,147 इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमाने घेतली जाईल आणि त्यासाठी कंट्रोल युनिट 43,958 असतील, बॅलेट युनिट 87,916 असतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्र एकूण 10,111 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंट्रोल युनिट 11,349 असतील, बॅलेट युनिट 22,698 असतील. या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहोत त्यासाठी 1 जुलै 2025 ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला असलेली मतदार यादी यासाठी वापरत आहोत आणि 1 जुलै 2025ची मतदार यादी ही प्रभागनिहाय विभाजित करण्यात आलेली आहे आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये ॲड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहेत. मात्र चुकीने एका प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये जर गेले असतील ते बदल करण्याचे अधिकार आहे. टंकलेखनामधल्या किंवा लेखनिकांच्या काही चुका असतील त्यासुद्धा दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत आणि विधानसभाच्या मतदार यादीमध्ये नाव आहे मात्र प्रभागनिहाय मतदार यादीमध्ये नाव नाही आहे, ते सुद्धा नावं संमेलित करण्याचे अधिकार असतील. या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार